नमस्कार मित्रांनो, नमस्कार. आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांच्या ऑल स्टोरी चॅनलवर. तर मित्रांनो, आज पाहणार आहोत आपण, वाचणार आहोत क्राईम स्टोरी मराठी. क्राईम स्टोरी मराठी. चला पाहूयात आणि वाचूयात, बघूयात. बेंगलुरू मर्डर केस. बेंगलुरू मर्डर केस. घरात ट्रॉली बॅगमध्ये सापडले 59 तुकडे एका मृतदेहाचे. सीसीटीव्ही मधून मिळाला मोठा पुरावा. महालक्ष्मी हत्येचं गुढ उलगडतंय. महालक्ष्मी मर्डर केस. एका थरकाप उडवणाऱ्या घटनेने संपूर्ण बंगळुरू शहर हादरले होते. महालक्ष्मी नावाच्या एका 29 वर्षीय महिलेचा मृतदेह फ्रीजमध्ये सापडला, तोही तुकड्यामध्ये. भयानक दृश्य होतं ते. आता हळूहळू हत्येचं गूढ उलगडतंय. पोलीस आरोपींचा तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बंगळुरूतून पळ काढण्यापूर्वी आरोपीने आपल्या भावाला महालक्ष्मीची हत्या केल्याचे सांगितले होते. आता आरोपीला पकडण्यासाठी बंगळुरू पोलिसांची पथके पश्चिम बंगाल आणि ओडिशात पाठवण्यात आली आहेत. दरम्यान शवविच्छेदन अहवालात मृतदेहाचे 32 तुकडे नसून त्यापेक्षा कितीतरी जास्त तुकडे असल्याचे समोर आले आहे. 21 सप्टेंबर रोजी 29 वर्षीय महालक्ष्मीचा छिन्न विछिन्न अवस्थेत असलेला मृतदेह शवविच्छेदनासाठी बंगळुरातील बोरिंग नावाच्या सरकारी रुग्णालयात नेण्यात आला होता. शवागारातील खोली आणि फ्रीजमधून सापडलेल्या मृतदेहाचे तुकडे मोजले असता आरोपीने महालक्ष्मीचे 30-40 नव्हे तर 59 तुकडे केल्याचे उघड झाले. मृतदेहाचे इतके तुकडे पाहून शवागारातील कर्मचाऱ्यांनाही धक्का बसला. महालक्ष्मीच्या खोलीत सापडली ट्रॉली बॅग. महालक्ष्मी बंगळुरूच्या व्याली कव्वल भागात 3 मजली इमारतीत पहिल्या मजल्यावर राहत होती. 21 सप्टेंबर रोजी महालक्ष्मीच्या खोलीत फ्रीज आणि तिच्या मृतदेहाचे तुकडे विखुरलेले आढळले. सुमारे 19 दिवसापूर्वी महालक्ष्मीची हत्या झाल्याचा संशय आहे. महालक्ष्मीच्या खोलीत ठेवलेली ट्रॉली बॅगही पोलिसांना सापडली. बंगळुरू पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृतदेहाचे तुकडे त्याच ट्रॉली बॅगेत ठेवून त्यांची विल्हेवाट लावण्याचा प्लॅन आरोपीने रचला असण्याची शक्यता आहे. मात्र हा परिसर अत्यंत गजबजलेला असल्याने बहुधा त्यांना मृतदेहाच्या तुकड्यांची विल्हेवाट लावण्याची संधी मिळाली नाही. तो मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद, आभार.